भगवान बुद्धानं जसं म्हटलेलं आहे की चित्त चंचल आहे, चपल आहे, बरोबर आहे ना. भगवान बुद्धाने म्हटलं जाणण्यासाठी काही खूप कठीण काम नाही आहे हे, बरोबर आहे ना. जाणायला काही खूप कठीण आहे काय. पण बौद्ध मनुष्याचं डोकं खुरापाती डोकं, ठीक आहे. त्याच्या मनात जर प्रश्न उत्पन्न झाला की भगवंत ठीक आहे, तुम्ही म्हणता की चित्त चंचल आहे, चपल आहे, पण चित्त काय आहे, नाही का. तर मग जे आहे ते प्रश्न आला नाही, ते चित्त काय आहे. तर त्या चित्ताचं जे विश्लेषण आहे, त्याचं जे डिटेल ॲनालिसिस आहे, ते तुम्हाला कुठं भेटेल. तर हे अतिरिक्त ज्ञान आहे ना, अतिरेक नाही का. तुम्ही अतिरेक करून राहिलेले आहे, म्हणून हा अतिरेक धम्म जो आहे उत्पन्न झालेला आहे, बरोबर आहे ना. माणसाची हाय लेवलवरती जेव्हा मनुष्य जे आहे ते विचार करतो, नाही का, थोडंसं जे आहे ते हायर याच्यामध्ये गेल्यावरती, नाही का. सामान्य माणसाला ह्या एवढ्या खोलीमध्ये जाण्याची गरज नसतं. त्यांना एखादी गोष्ट सांगितली ना, त्याला कळली तेवढं सफिशियंट आहे. तसं भगवान बुद्धांनी म्हटलं की बाबा चित्त चंचल आहे, चपल आहे, आवरायला कठीण आहे, नाही का. परंतु बुद्धिमान माणूस जे आहे त्याला सिद्ध करू शकतो. कसं, जेव्हा एखादा जसा बाण बनवणारा माणूस जो आहे तो त्याला जसं सिद्ध करतं बाणाला, तसं तुम्ही जर त्याला सिद्ध केलं ना चित्ताला, तर तसं होऊ शकतं, नाही का. आता हे तुमच्या मेधावरती डिपेंड करतं, तुम्ही सिद्ध कसे करता. हा ठीक आहे, आलं लक्षामध्ये. बोलते सिद्धच करायचं आहे ना, आहे ना गोष्ट, बरोबर. पहिले जे आहे ते कोणी समजायचं जे आहे ते घरातला एखादा व्यक्ती ऐकत नाही आहे, चंचल आहे, चपल आहे, आवरायला कठीण आहे, तर घरचे लोक म्हणायचे याला सिद्ध करायला लागते. तर मग त्याला समजून जायचं सिद्ध कसं करायचं आहे. बरोबर आहे का. ते उदाहरण सांगायचं, तो कसा सिद्ध करते, नाही का. हे उदाहरण भगवंताने सांगितलं की तो बाण बनवणाऱ्या माणसाला बाणाला कसं सिद्ध करते, ठोकपीट करून, नाही का. पहिले गरम करायचं, गरम केल्यानंतर त्याला चांगलं धनाधन, बरोबर आहे ना. तेवढंच टोकाचं जेवढं जे आहे ते सिद्ध झालं पाहिजे. जास्त टोकांतर पंचायत येईल, नाही का. तो जाणणारा माणूस समजून जाणे कसं टोकाचं आहे म्हणून, केवढं टोकाचं आहे म्हणून, नाही का. हा, सरळ करतपर्यंत. तर हे झालं जे आहे ते हे सामान्य माणसाला लवकर समजते, पण जो बौद्धिक माणूस असतो ना, जास्त डोकं लावणार, त्याला नाही समजत लवकर. हे लक्षात घ्या, नाही का. तो जास्त प्रश्न विचारते. तर मग त्यांनी प्रश्न विचारला का भक्तीची जे आहे ते तुम्ही असं म्हणून राहिले, पण हे चित्त काय आहे. तर हा अतिरेक झाला, तुमच्या प्रश्नाचा अतिरेक झाला, आणि जे आहे यांच्या उत्तराचाही अतिरेक झाला. हे अतिरेकामुळे उत्पन्न झालेलं जे कीटक आहे त्याला म्हणतात अभिधम्म कीटक, ठीक आहे. ज्याच्यामध्ये प्रश्नच विचारलेले आहेत. म्हणजे भगवंतानी म्हणलं की फस्स या वेदना, तर फस्स काय आहे, स्पर्श काय आहे, वेदना काय आहे. तर हेच याचेच उत्तर आहे. आता तुम्ही धम्मसंगणी वगैरे हे कराल ना, तर त्या धम्मसंगणीमध्ये तेच स्पर्श काय, वेदना काय, प्रज्ञा काय, सम्यक दृष्टी काय, सम्यक वाचा काय, ठीक आहे. तर त्याचं जे आहे ते उच्चतर लेवलवरचं विश्लेषण, म्हणजे व्यावहारिक लेवलवरचं विश्लेषण नाही आहे, सामान्य लेवलवरचं विश्लेषण नाही आहे, ठीक आहे. त्यालाही अंतर्भूत केलेलं आहे की जेव्हा विभंग आपण वाचतो, विभंगामध्ये सुत्तंत भाजनीय, म्हणजे सुत्तामध्ये कसं विभाजन केलेलं आहे त्याचंवाला, म्हणजे त्याची कशी व्याख्या केलेली आहे, आणि अभिधम्मानुसार कशी व्याख्या आहे, ते दोन पद्धतीनं मांडली तुम्हाला विभंगामध्ये दिसते, ठीक आहे. अभिधम्म म्हणजे थोडंसं जे आहे ते हायर लेवलचं, नाही का. जसं जे आहे ते तुम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकता तेव्हा जनरल नॉलेज असतं, जनरल ज्ञान आहे, नाही का.
जसं पाण्याच्या संदर्भात पाण्याचा गुणधर्म, पाण्याचे जे आहे ते स्वरूप, नाही का, हे तुम्हाला दिसेल. परंतु थोडंसं अजून डिटेलमध्ये जाल तर त्याला अजून विभाजन करेल, नाही का. त्याचं विभाजन हायड्रोजन, ऑक्सिजनमध्ये. अजून थोडंसं समोर जाल उच्चतरमध्ये तर त्याचं जे आहे ते हायड्रोजनच्या अणूचं विभाजन, ऑक्सिजनच्या अणूचं विभाजन. त्याच्या अजून समोर जाल तुम्ही तर त्याचे जे आहे ते प्रश्नावर प्रश्न, नाही का. तर मग त्याचं जे आहे ते एवढं मोठं विभाजन, त्याच्यावरती मोठे मोठे थेसिस तयार होऊ शकतात, एवढं सूक्ष्म तुम्ही जाऊ शकता. तर ते झालं उच्चतर ज्ञान, बरोबर आहे ना. हा उच्चतर ज्ञान आहे, म्हणून हायर टीचिंग ऑफ बुद्ध आहे. अभिधम्म काय आहे? जनरल टीचिंग आहे का? याच्यामध्ये जनरल टीचिंग तुम्हाला दिसणार नाही, वाचाल तर बोर होऊन जाल. म्हणजे लोक जे आहे ते आपलं जे आहे ना असं वरचं टप्पर उडून गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं जे आहे ना ते त्याचं जे आहे ना ते जे मेथड आहे, त्याची जी शैली आहे, ते जर आपण वाचायला लागलो तर वरचा आपलं टप्पर उडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. एवढं कंटाळवाणं आली आहे. समजले का नाही समजले? ते कोणाला आहे? ज्याला उच्चतर ज्ञानामध्ये रस आहे, नाही का, त्याच्यातलं जे आहे ते अगदी सायंटिफिक पद्धतीनं, सूक्ष्म पद्धतीनं त्याच्यामध्ये आलेले शब्द, त्याच्यामध्ये आलेले जे टर्म्स आहे, टर्मिनॉलॉजी आहे, ते फार कठीण अशी टर्मिनॉलॉजी आहे. ते काही लवकर लक्षात येत नाही, म्हणून कठीण पिटक आहे. जे साधं सरळ पद्धतीनं जे आहे उपमा वगैरे देऊन, कहाणी वगैरे सांगून हे समजून सांगितलेलं नाही आहे. याच्यामध्ये ना तुम्हाला उपमा दिसतील, ना कहाणी दिसतील, ना कथा दिसतील, नाही का. इथं डायरेक्ट सांगितलेलं आहे चित्त. चित्त कसं आहे तर मग त्याच्यामध्ये सांगितलं कुशल चित्त, अकुशल चित्त, अव्याकृत चित्त, नाही का, कर्माचं चित्त, विपाकाचं चित्त, क्रियेचं चित्त. मग चार भूमीमध्ये राहणारं चित्त आहे. कामावचार भूमीतलं चित्त, रूपावचार भूमीतलं चित्त, अरूपावचार भूमीतलं चित्त, लोकोत्तर भूमीतलं चित्त. हे जे आहे हे पहिल्यांदा ऐकायला खूप कठीण जातं, सगळं डोक्यावरून चाललं जातं. हे काय बाबा चित्त, चित्त जे आहे, नाही का. जे चित्त आहे ते चित्तामध्ये बसूनच नाही राहिलेलं आहे तुमच्या. समजलं का नाही समजलं? असं होऊन जाईल. हे गणितासारखं काम आहे. म्हणजे गणित कसं आहे, गणिताचे सूत्र जसे सांगितले. बाकी मराठी शाळेमध्ये मराठी विषय आवडता विषय, नाही का. कथा आहे, कहाण्या आहेत, त्याच्यामुळे काही वाटते का. पण गणित म्हणलं ना, गणित म्हणलं तर गणिताचा विषय आणि गणिताचा मास्तर दोघंही जे आहे ते घाम फोडणारे होते त्या काळामध्ये. म्हणजे एवढं जे आहे ते भीती वाटायची, पहिले गणिताचा अभ्यास घ्या, नाही का, आणि ते सूत्रानुसार पायऱ्या पायऱ्यानं सोडवा लागेल. त्याच्यातली एकही पायरी चुकली तर ना गणिताचा भागाकार होईल, ना गुणाकार होईल, ना वजाबाकी होईल, ना बेरीज होईल. समजले का नाही समजले? तर त्याचं एक जे आहे ते पद्धती आहे. याचंही तसंच आहे अभिधम्मामध्ये. त्याचे जे आहे जे सांगितलेलं आहे चित्ताचे, तर त्याच्यामध्ये कुशल चित्त कोणतं आहे, अकुशल चित्त कोणतं आहे, अव्याकृत चित्त कोणतं आहे, किती आहे, नाही का. त्याचं पूर्ण जे आहे अध्ययन तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. लोभाचं चित्त आहे तर लोभाचे एकूण लोभाचे चित्त किती आहेत, तर त्याच्यामध्ये सांगितलं एकूण किती आहेत, 12 आहेत, सॉरी 8 आहेत लोभाचे, ठीक आहे. लोभाचे 8, द्वेषाचे 2 आणि मोहाचे 2, असे एकूण अकुशल किती आहेत, 12 आहेत. अकुशल चित्त 12च हे लक्षात घ्या. बाकी सगळे जे आहेत ना कुशल आहेत. त्याच्यामध्ये 7 अकुशल विपाक सोडलेत तर विपाक चित्त तर ते काही तुमच्या हातातच असते. विपाक म्हणजे विपाक, ठीक आहे. पण कर्म करण्यासाठीचे चित्त आहे अकुशल ते 12च आहेत. आणि त्याचाच एवढा उत्पाद आहे, लक्षात घ्या, 12च. कळले की नाही समजले? तर त्याच्यामध्ये जे आहे अशी मांडणी केल्या गेलेली आहे सिस्टमॅटिक पद्धतीनं, तर ते थोडंसं जे आहे ते अवजड जाते माणसाला. त्याला पाठ करावं लागेल, त्याला जे आहे ते लक्षात घ्यायसाठी, नाही का.
त्याला पाठ करावं ना, ते ॲज इट इजच तुम्हाला जसं आहे तसंच लिहावं लागेल, नाही का. लोभाचे 8 लिहायचे आहे तर मग सोमनस्स सहगतं, नाही का. सोमनस्स सहगतं दिठ्ठी संप्रयुक्त असंस्कारिक, सोमनस्स सहगतं दिठ्ठी संप्रयुक्त ससंस्कारिक, मग सोमनस्स सहगतं दिठ्ठी विप्रयुक्त असंस्कारिक, सोमनस्स सहगतं दिठ्ठी विप्रयुक्त ससंस्कारिक. हे सोमनस्सचे 4 झालेत आणि उपेक्षेचे 4. तर हे थोडंसं जे आहे ते टेक्निक लक्षात घेतली, नाही का. थोडीफार तशी टेक्निक लक्षात घेतली तर येऊन जाते. जसं कॉम्पिटिशनचा अभ्यास करणारा पोरं जे आहे ते जिल्ह्याचे नावं लक्षात ठेवायचे आहेत, एक असा एक शब्द बनवून घ्यायचे, नाही का. तर तेवढा शब्द लक्षात ठेवला का ते येऊन जायचं. तसं आता पंचेंद्रियाला लक्षात ठेवण्यासाठी आम्ही त्या काळामध्ये डोना काकाजी कोणीतरी सांगितलं होतं आम्हाला, डोना काकाजी हा डोना काकाजी, नाही का. ह्या डोना काकाजीमध्ये जे आहेत ना हे येऊन जाते. 5 इंद्रिय लक्षात ठेवायला काही जास्त जात नाही. त्याचे एक पहिले जे आहे ते 2 म्हणजे डोळा, नाक म्हणजे नाक, कान म्हणजे कान, काम म्हणजे कान, जीभ ते जीभ, ठीक आहे. तर असं जे आहे ते असे काही ट्रिक्स वापरावं लागते मग ते लक्षात येण्यासाठी, ठीक आहे. तर हे अभिधम्म पीठक आहे, उच्चतर ज्ञान आहे, ठीक आहे. तर हे उच्चतर ज्ञान लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काही अशा ट्रिक्स वापराव्या लागतात, नाही तर मग पाठांतर करावं लागेल. पाठ म्हणजे जसे फाडे पाठ केलेले आहेत तसेच, नाही का, तसं तुम्हाला पाठ करावं लागतं. तर हा उच्चतर धम्म आहे, कारण हा सामान्य जनरलाइज नाही आहे, थोडासा वरचा आहे. सामान्य धम्म नाही आहे, हा विशेष धम्म आहे. मी याला विशेष म्हणतो. विशेष आहे म्हणजे विशेष अध्ययनातून, विशेष प्रयत्नातून प्राप्त होणारा धर्म आहे, विशेष पाहणीतून कळणारा धर्म आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला विशेष पाहणी करावी लागते. समजले का नाही समजले? जेव्हा मनुष्य विशेष पाहणी करेल आपल्या मनाची, तेव्हाच हा धम्म जे आहे ते गवसते, तोपर्यंत गवसत नाही, नाही का. फुलाला पाहणं आणि विशेष पद्धतीनं पाहणं याच्यात फरक आहे ना. पोरगी पाहायला जाणं आणि विशेष पद्धतीनं जाणं याच्यामध्ये फरक आहे, नाही का. पोरगी पाहणं आणि पोरीला पाहायला जाणं याच्यामध्ये फरक आहे, बरं लक्षात घ्या. हां, तर जाणकार माणसालाच घेऊन जा लागतं, आहे की नाही. लोक जे आहे ते पोरीले जायचे पाहाले तर जाणकार माणसाला ज्याले अभ्यास आहे, लक्षणांचा, चिन्हांचा, गुणांचा, हा स्पेशल सायन्स राहते अनुभवावरून, नाही का. नाकाचा आकार वेगळ्या पद्धतीनं दिसा, नाकाच्या आकारावरून समजून जायचं की पोरगी जी आहे ते कशी आहे, नाही का. बसण्या उठण्यावरून सगळं म्हणजे एका नजरेतच पूर्ण जे आहे त्याच्या लक्षात येऊन जायचं की पोरगी खानदानी आहे का नाही आहे, नाही का. असं असायचं. आणि तिकडले लोक जे आहे जेव्हा पोराले पाहायला यायचे ना, तेव्हा ते आपले जाणकार लोक पाहून घेऊन यायचे, आहे का नाही आहे, बरोबर जे आहे ते रुजू आहे का नाही, लाईनी आहे का नाही. आहे का. असंच थोडी होते परीक्षा, समजले का नाही. तर हा जो धम्म आहे तो आहे विशेष, ठीक आहे. आणि हा विशेष लोकांसाठीच आहे असंही म्हटलं तर काही हे नाही. म्हणजे सर्वसामान्य माणसाला रसणारा, ज्याची थोडीशी बौद्धिक पातळी वाढलेली आहे त्यालाच रस असते, हे लक्षात घ्या. समजले का नाही समजले. म्हणजे अभिधम्माचा अध्ययन सगळेच करतात असं नाही आहे. म्हणजे अभिधम्माचं अध्ययन करण्यासाठी विशेष तुम्हाला जे आहे ते रस पाहिजे त्याच्यामध्ये. हां, विशेष रस असला तरच तुम्ही अभिधम्माला अध्ययन करा. हां, तर हा अभिधम्माचा विषय जो आहे तो अशा पद्धतीचा आहे, म्हणून याला विशेष धम्म म्हटल्या गेलेलं आहे. याला लक्षात अभिधम्माचं.
आता अभिधम्माचा उपदेश सर्वप्रथम भगवान बुद्धांनी कोणाला केला आहे की नाही? हां, तर हा उपदेश जो आहे तो अभिधम्माचा उपदेश म्हणजे पाली साहित्यामध्ये, बौद्ध साहित्यांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्या आईला, म्हणजे आई जी आहे, कोणती आई जी मरण पावलेली होती, म्हणजे जी चेतना रूपामध्ये विद्यमान होती, म्हणजे नामरूपामध्ये होती का? नामरूप म्हणजे आपलं शरीर, आपलं शरीर मन नाही का, याच्यामध्ये विद्यमान होती का? ते नाही, मेल्यानंतर. तर भगवान गौतम बुद्धांनी जे आहे ते आपल्या परिवारातल्या लोकांना सांगितलं जरूर, ज्यांनी जे आहे मेल्यानंतरही सांगितलं समजायचं नाही का, त्यांच्या आईला आपल्या आईच्या उपकारामधून मुक्त होण्याची संधी त्यांना मिळाली तर त्यांनी जे आहे त्या संधीचं सोनं केलं. त्याने आपल्या आईला उपदेश सांगितला, चेतनेच्या स्तरावरचा उपदेश आहे, चित्ताने चित्ताशी साधलेला उपदेश. ठीक आहे, हा चेतसिक स्तरावरचा उपदेश आहे, हा काही सामान्य स्तरावरचा उपदेश आहे का? नाही. म्हणून याला विशेष उच्चतर असं म्हटलं गेलेलं आहे. कारण हा जिथे तुम्ही आहे ना त्याच्या वरच्या अवस्थेला जेव्हा तुम्ही जाता नाही का, तेव्हा हा उपदेश ग्रहण करण्याची संधी प्राप्त होते. आता त्यांची आई तर शरीर रूपाने विद्यमान नव्हती. ठीक आहे, तर ती कुठे होती? तावतिंसमध्ये होती. तावतिंस आहे ना, बरोबर? तावतिंस लोक, हा, तावतिंस लोक. आता ही लोकसंकल्पना जी आहे, जशी तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलेली आहे तशी नाही आहे, जशी नाटकामध्ये पाहिलेली आहे तशी आहे का? पहिले जे आहे ते नाटक सुरू राहायचं, पुराण कथेतले नाटकं, स्वर्ग, तर तो जे आहे ते दाखवायचे, त्याचं जे आहे ते हा फॉग दाखवायचे, आणि फॉगवरती जे आहे ते महल दाखवायचे, तिथे जे आहे हां त्याचं एक नाही का, तिथे जे आहे ते सिंहासन दाखवायचे, आसनावरती बसून आहे, आणि जे आहे ते बरोबर आहे अप्सरा नाचून राहिलेल्या आहेत. तर हे कसं यांची बुद्धी तेवढी जी आहे ते नव्हती समजायची, आणि जे आहे ते तोच सेट, जो सेट इथला होता ना राजदरबारातला जो सेट होता ना, कारण बुद्धी तेवढी नव्हती ना, इथचा सेट जे आहे ते उचलला ना तिकडे ठेवला. समजले नाही? समजलं? जे राजदरबारातलं असायचं तसंच तुम्हाला राजदरबारातलं सेट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, तसेच तसाच. आता जर तुम्हाला जे आहे ते स्वर्गाचा सेट बनवायचा आहे, आणि तुम्ही जे आहे ते सेट बनवलेले आहेत चांगल्या पद्धतीनं, तर तुम्ही तसाच सेट उभा कराल, आणि फक्त ते धुवा दाखवायचं आहे तुम्हाला, खालून नाही का, तेवढं जे आहे ते दाखवायचं आहे. तर हे भौतिक संकल्पना त्यांनी उभी केली, परंतु चित्ताचं तसं नाही आहे. चित्त हे लोकामध्येच राहतं, नेहमीच निवास करतं. लोक, चित्त ज्या ठिकाणी निवास करतं त्याला म्हणतात लोक. ठीक आहे, आणि चित्त जे आहे ज्या विचारांमध्ये, ज्या भावनेमध्ये, ज्या धर्मांमध्ये राहील त्यानुसार त्याला तो लोक प्राप्त होतो. ठीक आहे, आता समजा तो जो कुशल भावनेमध्ये आहे, समजले का नाही समजले, दानकर्म करून राहिलेले आहे, शील पालन करून राहिलेले आहे, निष्कर्म पारमितेमध्ये आहे, म्हणजे कुशल गुणांमध्ये त्यांचं रमण आहे. समजले का नाही समजले? तर कुशल गुणामध्ये रमण आहे, तर त्याचं चित्त कोणत्या लोकात राहील? कुशल. ते मेल्यानंतर राव, जिवंतपणी राव का मेल्यानंतर राव, तो त्याच लोकांमध्ये राहील ना ज्या लोकांमध्ये ते आहे. तर त्याला त्या काळामध्ये जे म्हटलं लोक ही संकल्पना वापरते. लोक म्हणजे जिथं चित्त रमण करतं, निवास करतं त्याला म्हणतात लोक. तर मेल्यानंतर चित्त कुठं जाते? तर लोकात जाते. आपण म्हणतो ना व्यावहारिक जीवनामध्ये, नाही का, स्वर्ग लोक म्हटलं गेलेलं आहे. स्वर्ग म्हणजे काय? जिथे सुखही सुख आहे. तर चित्त जर तुमचं सुखामध्ये रमण करून राहिलेलं आहे, चांगल्या भावनेमध्ये रमण करून राहिलं, तर पुढं जाईल. ठीक आहे, तर चित्त तिथंच राहील ना जिथं त्याचं रमण आहे.
आता जिवंतपणी असताना ते शरीरामध्ये होतं म्हणून तुम्हाला तर शरीरात दिसते. शरीर संपल्यानंतर, शरीराला सोडून दिल्यानंतर चित्त कुठं राहील? ज्या लोकांमध्ये ते रमण करू राहिलं तिथंच राहील ना. हे लक्षात घ्या. आलं का लक्षात? त्याच्यामुळे ही चित्ताचं क्षेत्र आहे. लोक म्हणजे चित्ताचं क्षेत्र, हे लक्षात घ्या. चित्ताचं क्षेत्र जसं ऊर्जेचं आपलं एक क्षेत्र आहे, बरोबर आहे ना. विदाऊट फील्ड शिवाय आहे का? इलेक्ट्रिक एनर्जी आणि मॅग्नेटिक एनर्जी विदाऊट फील्ड शिवाय आहे का? देर इज अ फील्ड. हे लक्षात घ्या. विज्ञानात आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याचं फील्ड आहे. तर चित्ताचं फील्ड आहे ना. मॅग्नेटिकचं फील्ड आहे, इलेक्ट्रिसिटीचं फील्ड आहे. आपल्या फील्डमध्ये ते राहतात, फील्ड आहे. तसं जे आहे चित्ताचं फील्ड म्हणजे लोक, हे लक्षात घ्या. समजलं? तर त्यावेळेस जे आहे एवढे कुशल कर्म करणारी स्वप्न पाहून राहिलेली आहे महामाया. किती सुंदर स्वप्न पाहून राहिलेली आहे. म्हणजे स्वप्नावरून तुमची जे आहे ते चित्ताची अवस्था समजते, चित्ताचा लोक समजते की तुम्ही कुठं आहात. तुम्ही स्वप्न पाहून राहिलेले आहेत, मागं जे आहे ते साप धावून राहिलेले आहेत तुमच्यावाल्या, आणि तुम्ही बेभान होऊन पळून राहिलेले आहेत. हां, पडलं होतं का? बस. तर तुम्ही जे आहे ते तृष्णेच्याच लोकांमध्ये आहात, हे लक्षात घ्या ना. म्हणजे भीती गेलीच नाही तुमचीवाली अजून, आहे की नाही. पण महामायाचं स्वप्न पहा, कसं स्वप्न, किती सुंदर स्वप्न पडलेलं आहे. हत्ती येऊन राहिलेलं आहे, एक सुमेध बोधिसत्व जे आहे ते येऊन राहिलेले आहेत. ते म्हणून राहिलेले आहे का मला जे आहे ते तुमच्या खुशीमध्ये यायचं आहे, नाही का, जन्म घ्यायचा आहे. किती सुंदर स्वप्न पडलं. मग त्याच्यानंतर जे आहे ते तिच्या हत्ती येऊन राहिलेले आहेत. हत्ती आंघोळ घालून राहिलेले आहेत, पांढरेवाले हत्ती, नाही का. तर पांढरेवाले हत्ती दिसणं चांगली गोष्ट आहे, वाईट थोडी आहे, नाही का. मानसरोवरामध्ये जाऊन राहिलेले आहे. स्वप्न खूप कुशल आहे. तर त्या कुशल स्वप्नावरून त्यांच्या चित्ताची स्थिती कळतं की कशी आहे, नाही का. आता बुद्ध म्हटलं तर बुद्ध ही अशी अवस्था आहे की जे चित्ताशी संपर्क साधू शकतात, चित्ताला उपदेश देऊ शकतात. ते कोणत्याही लोकांमध्ये असू द्या, ठीक आहे. ही जी आहे लेवल आहे तुमचीवाली, समजलं का नाही. ते कुठल्याही लोकांमध्ये असलेल्या चित्ताला उपदेश देऊ शकतात, त्यांच्याशी संवाद साधू शकतात. म्हणून भगवान गौतम बुद्धांनी त्या चित्ताच्या स्तरावरती साधलेला संवाद जो होता तो अभिधम्मा, आपल्या आईला दिलेला उपदेश, ठीक आहे. आणि ती तिथून उपदेश ऐकून जे आहे निर्वाण प्राप्त झाली. म्हणजे ती अनागामी अवस्थेला पोहोचलेली आधीच होती, हे लक्षात घ्या. आणि तिला जे आहे ते उपदेश देऊन भगवंतानी मुक्त करून टाकलं तिथल्या तिथंच. म्हणजे परत जन्म घेण्याचं काही काम नाही, ठीक आहे. तर अभिधम्माचा उपदेश सुद्धा निर्वाण प्राप्तीसाठीच आहे, हे याच्यावरून स्पष्ट होते, बरोबर आहे. आता त्यांची लेवल जी आहे ते सामान्य नाही आहे, कारण की ते व्यवहारातले आहेत का, व्यावहारिक जीवन जगून राहिलेले आहेत का. त्याच्यामुळे त्यांना जो उपदेश दिला तो पारमार्थिक लेवलचा उपदेश दिला. म्हणून परमार्थ सत्याचं जे आहे, परमार्थ सत्याचं जे ज्ञान आहे, नाही का, परम अर्थ सांगतो. परम अर्थाचं ज्ञान जे आहे, सूक्ष्म अर्थाचं, नाही का, परम अर्थाचं, व्यावहारिक अर्थ नाही, ठीक आहे. तर ते ज्ञान, परमार्थ सत्यांचं ज्ञान म्हणजे अभिधम्माचं ज्ञान आहे. तर हा उपदेश त्यांनी कुणाला दिला? महामायेला दिला. आणि महामायेला दिल्यानंतर मग जे आहे ते इथे आल्यानंतर महाप्रज्ञ कोण होते? भिक्षू संघामध्ये ज्यांना महाप्रज्ञ म्हटल्या जायचे बुद्धानंतर
तर ते होते सारीपुत्र. तेव्हा सारीपुत्रांना ते उपदेश भगवान गौतम बुद्धांनी जसेचा तसाच उपदेश सारीपुत्रांना सांगितला. सारीपुत्रांनी त्यांच्या 500 शिष्यांना सांगितला. आणि अशा पद्धतीनं बुद्धाला पकडून किती अभिधम्माचे जाणकार होते? 501 जाणकार हे अभिधम्माचे होते. अशा पद्धतीनं जे आहे ते बुद्धाच्या काळामध्ये म्हटल्या जातं. ठीक आहे. तर ती अभिधम्माचं सारीपुत्रांनी सांगितलं त्यांच्या 500 जे आहे ते शिष्यांना, साथी जे लोक होते त्यांना. आणि मग ते 500 लोकांनी समोर तो वारसा चालवला. ठीक आहे. तर तो कुठपर्यंत आला? सम्राट अशोकांच्या काळापर्यंत. सम्राट अशोकाच्या काळामध्ये जे आहे त्या परंपरेचे वाहक कोणते भिक्षू होते? मोगलीपुत्र तिस्सा. ठीक आहे. तर मोगलीपुत्र तिस्सांनी मग या जे आहे हे जे आहे अतिरेक करणारे ना, अतिरेक विचाराचा जो आहे तो हे करून नाही का, प्रवाह मलिन करणारे जे होते नाही का, बौद्धिक विचारधारा म्हणजे जे कामाचं नाही आहे ते विचार करत बसतात आणि अगाऊचं कन्फ्युजन वाढवणारे जे असतात ना, तर त्या काळामध्ये असे 18 निकाय झालेले होते. तर ते अगाऊचं कन्फ्युजन वाढवत होते बिना कामानं नाही का, बौद्धिक चर्चा नाही का, ते बिना कामानं कन्फ्युजन वाढवत होते. तर ते बिना कामाचं कन्फ्युजन जे वाढलेलं होतं तण वावरात, ठीक आहे, तर त्या तणाले जे आहे ते कापून टाकलं. आणि ते कापत असताना जो ग्रंथ तयार झाला त्यांनी जेवढं जे आहे ते खंडन केलं त्याचं वाला समजले का, तो झाला कथा. आणि म्हणून हा सुद्धा हायर लेवलचं ज्ञान आहे. ठीक आहे, उच्चतर होतं. म्हणून याला जे आहे ते अभिधम्म पिटकामध्ये स्थान दिल्या गेलं. आणि अशा पद्धतीनं अभिधम्म पिटकाचे एकूण किती ग्रंथ झाले? 7 ग्रंथ झाले, ज्याच्यामध्ये धम्मसंगणी, विभंग, कथापत्तू, धातुकथा, पुग्गलपय्याती, यमक आणि पठ्ठाण हे जे 7 ग्रंथ आहेत ते अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ बनलेत. आणि या पद्धतीनं 7ही ग्रंथामध्ये मग धम्माचं जे आहे ते दार्शनिक स्तरावरती, तात्विक स्तरावरती, समजले का नाही समजले, जे विवेचन आलेलं आहे, जे विश्लेषण केल्या गेलेलं आहे ते सगळं अभिधम्म पिटकामध्ये आहे. धम्मसंगणीमध्ये चित्तचैतसिक रूप निर्वाणाचं आपल्याला अध्ययन मिळतात नाही का. आणि त्या अनुषंगानं मग समोरच्या ग्रंथामध्ये विभाजन आहे. विभंगामध्ये जवळपास 18 भागामध्ये विभाजन आहे. ठीक आहे, धम्माचं विभंगामध्ये. कथावस्तूमध्ये तर आपल्याला माहीत आहे की धातुकथा आहे. धातुकथेमध्ये धातू, स्कंद आणि आयतन यांचं जे आहे ते वर्णन विश्लेषण आलेलं आहे तात्विक स्वरूपावरती. त्याच्यानंतर जे आहे ते पुग्गलपय्याती आहे. पुग्गलपय्यातीमध्ये पुद्गलांचं वर्णन आलेलं आहे. पुद्गल म्हणजे व्यक्तिविशेष, कशा पद्धतीचे व्यक्ती असतात नाही का. तर 1 स्तरावरचे, 2 स्तरावरचे, 3च्या यानं, 4च्या यानं असे उदाहरणं देऊन जवळपास 10 पर्यंतचे, 11 आहे ना, 11 पर्यंतचे जे आहे ते पुद्गलांचे वर्णन तुम्हाला याच्यामध्ये दिसतं. जसं जे आहे ते, जसं बादलाच्या स्थितीवरून जे आहे ते पुद्गलांचं वर्णन केलेलं आहे की जो गरजता है लेकिन बरसता नहीं. ठीक आहे, जो बरसता है लेकिन गरजता नहीं. 3रा पुद्गल असते जो गरजत पण नाही आणि बरसत पण नाही. आणि 4था पुद्गल असतो जो गरजतो आणि बरसतो सुद्धा. तर अशा पुद्गलांची जी आहे आपल्याला नेहमीच्या जीवनामध्ये काय होते, प्रचिती होते. तर ते पुग्गलपय्यातीमध्ये दिलेलं आहे. यमकमध्ये जे आहे ते जोडीच्या रूपामध्ये नाही का धम्माला मांडणी केल्या गेलेली आहे. जोडीमध्ये मांडणी केल्या गेलेली. आणि पठ्ठाणमध्ये जे आहे ते
प्रतीत्य समुत्पादाचं प्रत्ययांचं जे आहे, प्रत्यय जे आहे, प्रत्ययाच्या याने जे धर्म जन्माला येतात, ठीक आहे, तर त्या प्रत्ययांची मांडणी तुम्हाला त्या पठ्ठांमध्ये केल्या गेलेली दिसतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जे आहे ते पूर्ण अभिधम्म पिटकाची विषयवस्तू आहे, जी आपल्याला अभ्यासाला असते. जे अभिधम्माचा अभ्यास करणारे जे लोक असतात त्यांना अभ्यासायचं असतं. आता त्या अभिधम्म पिटकाचं जे संग्रह आहे, त्याच्यामध्ये आलेल्या धर्मांचा जो संग्रह आहे, त्याच्यामध्ये आलेल्या अभिधम्माच्या अर्थांचा जो संग्रह केलेला आहे, तो आचार्य अनिरुद्धांनी अभिधम्मत्व संग्रह नावाच्या ग्रंथात केला, हे लक्षात घ्या. आणि तो अभिधम्माचा अभ्यास करण्याच्या अनुषंगानं फार उपयोगी असा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये खूप रीतसर अशी मांडणी, सिस्टमॅटिक मांडणी गेलेली आहे, जे अभ्यासकांना अभिधम्माचा अभ्यास करण्यासाठी खूप गुणकारी, लाभकारी आणि उपयोगाची आहे, ठीक आहे. तर तो अभिधम्मत्व संग्रह हा ग्रंथ इतका महत्त्वाचा ग्रंथ आहे की एखाद्याच्या घरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला कुठून जा लागल? दरवाजातून जा लागल, नाही का? तर तसंच जे आहे अभिधम्म पिटकामध्ये जर तुम्हाला जायचं आहे, प्रवेश करायचा आहे, तर हा दरवाजा अभिधम्मत्व संग्रह, या दरवाजातून गेल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही, समजणार नाही, त्याचं जे आहे ते संज्ञान होणार नाही. एवढा कामाचा तो ग्रंथ आहे आणि तोच आपल्याला अभ्यास व्हायचा आहे. त्याच्यामध्ये चित्त, चेतसिक, रूप आणि निर्वाण हे जे 4 परमार्थ सत्य आहेत, तर या 4 परमार्थ सत्याचा आपण अभ्यास करणार आहोत, जो अत्यंत कामाचा आहे. म्हणजे जरी तो पारमार्थिक स्वरूपाचा असला तरीसुद्धा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये त्याचं महत्त्व आहे, त्याची उपयोगिता आहे. कारण आपल्याला आपल्या अस्तित्वाचा शास्त्रशुद्ध यथाभूत अभ्यास होतो, वस्तुनिष्ठ अभ्यास होतो आपल्या अस्तित्वाचा. का आपलं अस्तित्व काय आहे? आपण जर समजा असं वागतो, लोभानं वागतो, द्वेषानं वागतो, मोहानं वागतो, त्याच्यासाठी काय, कशामुळे वागतो, का वागतो असं, नाही का? एखाद्या कुशल गुणामध्ये आपण रममान करतो, का करतो? कोणते चेतसिक धर्म आहेत जे तुम्हाला कुशल बनवतात, कोणते चेतसिक धर्म आहेत जे तुम्हाला अकुशल बनवतात, रूप काय असतं आणि निर्वाण काय असतं, याची जी मांडणी आहे ते चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये केलेली आहे, त्याचा अभ्यास होतो. आणि अजूनही सविस्तर खूप अभ्यास आहे, ज्याच्यामध्ये जे आहे ते संग्रह, वेदनेचा संग्रह आहे, चित्ता आपला द्वाराचा संग्रह, आलंबनाचा संग्रह, नाही का? तुम्हाला जे आहे ते कृत्यांचा संग्रह, समत आहे, विपස්සना आहे, बोधिपक्षीय धर्म आहे. ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे जेवढे जेवढे तुम्हाला टर्म दिसतात धम्माचं अध्ययन करत असताना, त्याची जी आहे ते शास्त्रसुद्धा आणि रीतसर मांडणी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयोगाचा आहे. समजले का नाही? तर मी विशेषतः मला खूप रस आहे अभिधम्मामध्ये, त्यामुळे अभिधम्मा हा विषय मी शिकवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो की आपण अभिधम्माचे जाणकार झालो पाहिजे, ठीक आहे. सुत्त आणि विनयाचे जाणकार होत असताना आपण अभिधम्माचे सुद्धा जाणकार झालो पाहिजे. आणि त्याच्यासाठीच तर मी जे आहे ते म्हणजे रात्रीसुद्धा वर्ग घेतो अभिधम्माचे, यासाठी की तुम्हाला ते कळलं पाहिजे, त्याचं जे आहे ते हे झालं पाहिजे. माझा PhDचा विषय तो सुद्धा अभिधम्माचा, त्याच्यामुळे मला विशेष रस आहे अभिधम्मामध्ये, समजले की नाही? आणि शैली जी आहे ते भगवंताची शैली आपण जे आहे अनुकरणारे लोक आहोत. शरणं गच्छामी आपली कोणती आहे? भगवंताची आहे. म्हणून माझी शैली मी एकदम साधी, सोपी आणि सरळ ठेवतो, ते जाणण्यासाठी, समजण्यासाठी की आपल्याला याच्यातलं मर्म समजलं पाहिजे. एकदाचं मर्म समजलं की तुम्हाला तुमचं दुखणं बंद झालं म्हणून समजायचं, असं आहे. आलं का लक्षात?